भयानक डेंजर माणूस असतो सरपंच, भयानक. हो साहेब, नवऱ्याचं मतदान एकीकडे बायकोचं मतदान एकीकडे करतो, ती काही साधी गोष्ट आहे कधी? काही ही कला दुसऱ्याला नाही येऊ शकत, ही हे त्यालाच येऊ जाणी. पण ती कला, ते शस्त्र तो ग्रामविकासासाठी वापरत नाही, हे सगळ्यात मोठं दुःख आहे. नाही तर त्याच्याकडे लई ताकद आहे, भयानक ताकद आहे साहेब. निवडणुकीच्या काळात पहा, रात्रात झोपत नाही ते. बीडला ने, पाटोद्याला ने, तालुक्याला ने, रात्री ने, काळ्या पिवळीत घाल, साडूला फोन कर, मेवण्याला फोन कर, माळकराला दारू पाजली तर होता ना, काय होतं घे म्हणे. एवढा डोकेबाज सरपंच आहे, त्याला विकास काही यायचा नाही का? येऊ शकतो, पण तो करत नाही, तो घाबरतो. सगळ्यात आमच्या सरपंचाचं घाबरणं कुठं आहे माहिती आहे का? पुढच्या वेळेस लोक मला निवडून देतील का नाही, याला घाबरते सरपंच. कशाला पुढच्या वेळेसची वाट पाहता? 5 वर्ष तुमच्या हातात आलंय, करून मोकळं व्हा ना. आणि पुढच्या वेळेस जरी गावानं निवडून द्यायचं ठरवलं तुम्हाला, पण वर्षानं फार्म भरूच तर ठेवलं पाहिजे ना. तो कधी तिकीट कापून घेईन तर पता लागून द्यायचं नाही. मग हाय त्या काळात चांगलं करा.